नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट पंक्च्युएशन मार्क टू फिलिंग द ब्लँक. अगदी सोपा प्रश्न आहे, अगदी इजी क्वेश्चन आहे, काही काळजी करायचं काम नाही. ओके बघा आता अल्विन्स कार डिडंट काय केलं बघा स्टार्ट यस्टरडे. त्याची कार काल स्टार्टच झाली नाही. तर या कांना समोर लक्ष द्या. ओके याला म्हणायचं अपॉस्ट्रॉफी. सिंगल कोटेशन मध्ये इथे एक असतो प्रॉब्लेम अपॉस्ट्रॉफी मार्क. अपॉस्ट्रॉफी मध्ये बरोबर एक गोष्ट लक्षात ठेवायची, ॲब्रिव्हिएशन देत असताना अपॉस्ट्रॉफी काय करतं, ज्याला आपण कधी कधी पजिस केसमध्ये पण हा सिम्बॉल वापरतो. हे जे आहे ते बरोबर अपॉस्ट्रॉफी मार्क आहे. ओके याला अपॉस्ट्रॉफी म्हणायला पाहिजे होतं, त्यांनी सिंगल कोटेशन मार्क म्हणले, काय हरकत नाही, त्याला आपण म्हणू शकतो सिंगल कोटेशन मार्क. परंतु इथं हे अपॉस्ट्रॉफीचं काम करतं. ज्यावेळेस एखादा निगेटिव्ह फॉर्म करायचा आहे, ओके डू नॉट असेल, डू प्लस नॉट असेल, तर त्याचा आपण काय करतो बरोबर लेटरची संख्या कमी करण्यासाठी ओके एक लेटर निघून जातं आणि इकडे काय होतं अपॉस्ट्रॉफी टी होतो. ओके जसं की डज आहे किंवा इथं काय आलं डीड आलंय, इथं काय आलं पोरांनो डीड आलाय. डीड प्लस नॉट जर असेल तर इकडे काय करायचं पोरांनो डीड आणि इथं एन अपॉस्ट्रॉफी टी डिडंट होणार आहे, म्हणजे संकल्पना. ओके या गोष्टी क्लिअर करायच्या. ओके चला व्हेरी गुड. आणि मग पटकन समोर लक्ष देऊ. इथं काय येणार आहे पोरांनो क्वेश्चन मार्क येईल का रे, नाही, सिंगल कोटेशन मार्क येणार आहे. सिंगल कोटेशन. सगळ्यांचं अभिनंदन आहे. चला